तिथून हा आढावा आपण बघत होतो। अजित पवार यांच्यासोबत मुंबई पोलीस दलामधल्या पोलीस शिपाई विदीप जाधव हे देखील कर्तव्य बजावत असताना त्यांचं देखील दुर्दैवी निधन झालंय, मृत्यू झालाय। सोबतच फ्लाइट असिस्टंट पिंकी माळी देखील त्यांच्यासोबत होती, जी मुंबईच्या वरळीची रहिवासी होती। सोबतच कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक हे दोघं हे विमान चालवत होते। या दोघांचाही म्हणजे विमानामध्ये असणाऱ्या एकूण 5 जणांचा या अपघातामध्ये दुर्दैवी असा अंत झालेला आहे। विमान अपघाताचा घटनाक्रम जर आपण जाणून घेतला तर असं म्हटलं जातं की या परिसरामध्ये दाट असं धुकं होतं, त्यामुळे दृश्यमानता काहीशी कमी झालेली होती आणि यामुळे हा अपघात घडला असंही बोललं जात आहे। तर ही आताची दृश्य आपण बघतो आहोत विद्याप्रतिष्ठानमधली। अनेक महत्त्वाचे नेते, सर्वपक्षीय नेते, त्यामध्ये आपण गिरीश महाजन बघतो आहोत, पंकजा मुंडे बघतो आहोत। हे सगळे नेते सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला अपडेट्स देत आहेत। मंदार, शरद पवार बारामतीमधल्या विद्याप्रतिष्ठानच्या या मुख्य कार्यालयामध्ये आहेत। माझ्या पाठीमागे या विद्याप्रतिष्ठानचं हे मुख्य कार्यालय आपण पाहतो आहोत आणि शरद पवारांना भेटण्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत। राज्याच्या मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत, राज्याच्या मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी आहेत। त्याचबरोबर छगन भुजबळ देखील पोहोचल्याचं आपण काही वेळापूर्वी पाहिलेलं आहे। जयंत पाटील आहेत, महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि इतर जे कोणी नेते बारामतीमध्ये पोहोचत आहेत ते शरद पवारांना या ठिकाणी भेटण्यासाठी प्रयत्न करतायत। शरद पवार दुपारी या ठिकाणी पोहोचले बारामतीच्या एअरपोर्टवरती आणि उतरल्या त्यांनी या सगळ्या अपघाताची पाहणी केली। बारामतीमधला खूप मोठा जनसमुदाय या ठिकाणी उसळलेला आहे। या सगळ्यांच्या जीवनाचे अजित पवार एक अविभाज्य भाग होते। राज्यासाठी उपमुख्यमंत्री असले, मंत्री असले तरी या लोकांसाठी त्यांचे आमदार होते। सातत्याने त्यांना भेटायचे, वेगवेगळ्या माध्यमातून या लोकांशी असलेला संपर्क अजित पवारांनी कायम ठेवला होता आणि त्याचीच परिणती राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या भूमिका ते निभावत राहिले। राज्यात कितीही राजकीय बदल झाले तरी अजित पवारांचं बारामतीतलं मताधिक्य कधीही कमी झालं नाही। बरोबर, हा सगळा प्रकार जो आहे तो सुन्न करणार आहे, काय विचार करावा हे सुचत नाहीये। अत्यंत दुःखद बातमी आहे, हे ऐकून आमच्या मनाला फार मोठा धक्का बसलेला आहे। तुमचा अजित पवारांशी कसा संबंध आलेला आहे बारामतीने आम्ही पिंपरी चिंचवडमधून आलेलो आहे। जेव्हा सकाळी झोपेत असताना बातमी कळाली दादांची, तेव्हा मन सुन्न करण्याची सारखी गोष्ट होती। त्या हिशोबा काही काळ मार्ग कळत नव्हता। तुमचा अजित पवारांशी कसा संबंध आला, कधीपासून संबंध? गेले 4 ते 5 वर्षापासून दादांशी माझा संबंध होता। राष्ट्रवादी काँग्रेसचं काम सुरू केलं होतं मी पिंपरी चिंचवडमध्ये। पिंपरी चिंचवड विधानसभेचा शहराध्यक्ष म्हणून मी काम पाहत होतो आणि दादा अतिशय मनमिळावू, डॅशिंग, बोलायला जरी ते कडक असले तरी सुद्धा कामासाठी तो वाघ पाहतो आहोत। वेगवेगळ्या भागातून आलेले हे कार्यकर्ते आहेत। आतमध्ये अजित पवारांच्या सांत्वनपर भेटीसाठी, शरद पवारांच्या सांत्वनपर भेटीसाठी जे नेते आलेले आहेत ते आहेत आणि बाहेर हा मोठा जनसमुदाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। नक्कीच मंदार, त्यामुळे